नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल खूप कमी बोललं जातं. विचार करा की एखादा तरुण मित्रांसोबत स्विमिंगला जातोय, पण सगळे शर्ट काढत असताना तो मात्र संकोचतो. कारण असतं त्याच्या छातीवर आलेला एक अनावश्यक फुगोटा. वैद्यकीय भाषेत गायनेकोमॅस्टिया आणि आपल्या साध्या भाषेत मेल बुब्स. हा फक्त एक शारीरिक बदल नाहीये, तर एका तरुणाच्या आत्मविश्वासाला पोखरून काढणारी एक लढाई आहे. आज आपण या समस्येच्या मुळाशी जाणार आहोत. आणि तुम्ही जो उल्लेख केलाय ना तो अगदी अचूक आहे. ही काही अशी खूप दुर्मिळ समस्या नाहीये. अच्छा? अनेकांना वाटतं की हे फक्त आपल्या सोबतच घडतंय, पण सत्य हे आहे की ही खूप सामान्य स्थिती आहे. आणि धक्कादायक म्हणजे वयाच्या 15व्या-16व्या वर्षी, म्हणजे जेव्हा मुलं स्वतःच्या शरीराबद्दल जागरूक व्हायला लागतात, तेव्हाच ही समस्या डोकंवर काढते. याच भावनिक मुद्द्यावर मला जास्त बोलायचंय. आपण याला फक्त एक कॉस्मेटिक प्रॉब्लेम म्हणून नाही बघू शकत, बरोबर? जेव्हा एखादा तरुण आरशात बघतो आणि त्याला दिसतं की त्याचं शरीर समाजाच्या पुरुषी व्याख्येत बसत नाहीये, तेव्हा त्याच्या मनात नक्की काय होत असेल? याचे परिणाम खूप खोलवर जातात आणि ते खूप काळ टिकतात. सुरुवात होते एका तीव्र असुरक्षितेच्या भावनेने. आत्मविश्वास अक्षरशः म्हणजे रसातळाला जातो. सतत एक प्रकारचा न्यूनगंड मनात राहतो. आणि याला खतपाणी कोण घालतं? समाज, मित्र. अगदी. मित्रांकडून होणारी चेष्टा, शाळेत कॉलेजमध्ये मुद्दाम छातीला स्पर्श करणं, दाबून बघणं, टोमणे मारणं, या गोष्टी त्या मुलाला आतून तोडून टाकतात. आणि मग तो सगळ्यांपासून दूर जायला लागतो. हो. तो मुलगा हळूहळू एकलकोंडा होतो. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर पडतो. सैल कपडे घालणं म्हणजे छाती लपवण्यासाठी सतत टी-शर्टवर जॅकेट किंवा हुडी घालणं हे त्याच्या जगण्याचा एक भाग बनून जातं. आमच्याकडे येणारे अनेक तरुण याबद्दल बोलताना अक्षरशः रडतात. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे इतका खोलवर परिणाम असतो याचा? हो, कारण ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई असते. आणि हा त्रास फक्त कॉलेजपुरता नसतो. मोठेपणी सुद्धा, नात्यांमध्ये. हो, लग्नानंतरच्या वैयक्तिक आयुष्यात आपल्या जोडीदारासमोर येतानाही संकोच वाटतो, ज्यामुळे नात्यांमध्ये एक प्रकारचा दुरावा येऊ शकतो. बापरे. म्हणजे ही समस्या त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक आनंदाचे क्षण हिरावून घेते. हे सगळं ऐकून पहिला प्रश्न येतो की हे नक्की होतं कशामुळे? अनेकांचा एक सरळ समज असतो की व्यायामाच्या कमतरतेमुळे किंवा वजन वाढल्यामुळे असं होतं. यात तथ्य आहे का? हा एक खूप मोठा गैरसमज आहे आणि तो दूर करणं खूप गरजेचं आहे. अच्छा. या समस्येचं मुख्य कारण शरीरातील हॉर्मोन्सचं असंतुलन आहे, व्यायामाचा अभाव नाही. पण व्यायाम केल्याने फरक पडतो असं वाटतं ना? उलट होतं काही वेळा. मुलगा व्यायाम करून छातीचे स्नायू म्हणजे पेक्टोरल्स ते कमावतो, पण त्यामुळे त्या स्नायूंवर असलेली चरबी आणि ग्रंथी कमी होत नाहीत. उलट त्या अजूनच ठळकपणे दिसू लागतात. अरे देवा, म्हणजे व्यायाम करून प्रॉब्लेम अजून वाढल्यासारखा दिसू शकतो. हो, काही वेळा अधिक स्पष्ट दिसू शकतो. मग जर हे हार्मोनल बदलांमुळे होत असेल, तर हे बदल नक्की कशामुळे होतात? काही संशोधन आहे का यावर? मी असंही ऐकलं आहे की आपण जे खातो त्याचाही संबंध असू शकतो. चिकन वगैरे. यावर वेगवेगळे सिद्धांत आहेत. एक प्रमुख सिद्धांत असा आहे की आपल्या अन्नातून काही रसायनं शरीरात जातात. रसायन? हो, ज्यांना एंडोक्राईन डिस्रप्टर्स म्हणतात. सोप्या भाषेत ही रसायनं आपल्या हार्मोनल सिस्टीममध्ये गडबड करतात. उदाहरणार्थ, काही ठिकाणी चिकन किंवा भाज्या लवकर वाढाव्यात म्हणून त्यांना हार्मोन्सची इंजेक्शन्स दिली जातात. हो, हे ऐकलंय. अशा पदार्थांच्या सेवनाने शरीरातील इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि मग गायनिकोमॅस्टियाची समस्या उद्भवू शकते. अर्थात हे एकमेव कारण आहे असं सिद्ध झालेलं नाही, पण हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. पण यामुळे अनेकांच्या मनात एक भीती येऊ शकते की या हॉर्मोनल बदलांचा संबंध पुरुषत्व किंवा वडील होण्याच्या क्षमतेशी आहे का? अजिबात नाही. ही भीती पूर्णपणे निराधार आहे. हे स्पष्ट करणं खूप महत्त्वाचं होतं. हो, गायनिकोमॅस्टियाचा पुरुषत्व, शारीरिक ताकद किंवा प्रजनन क्षमता याच्याशी काहीही संबंध नसतो. हा फक्त छातीच्या भागापुरता एक स्थानिक बदल आहे. ठीक आहे. म्हणजे ही समस्या आपल्या नियंत्रणात नाही आणि व्यायामानेही सुटत नाही. मग यावर उपाय काय? काही गोळ्या, औषधं किंवा इंजेक्शन्स आहेत का? नाही, कारण ही समस्या फक्त चरबीची नाही, अच्छा. तर चरबी आणि ग्रंथी या दोन्हींच्या वाढीची आहे. त्यामुळे कोणतीही गोळी किंवा इंजेक्शन हे वाढलेले टिश्यू विरघळवू शकत नाही.
यावर एकच कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाय आहे, तो म्हणजे एक छोटी शस्त्रक्रिया. शस्त्रक्रिया. हो, जिला लायपोसक्शन किंवा अधिक अचूकपणे लायपोस्कल्प्चर असं म्हणतात. पण शस्त्रक्रिया हा शब्द ऐकूनच अनेक जण घाबरतात. वेदना, मोठे व्रण राहतील, या भीतीमध्ये कितपत तथ्य आहे? ही प्रक्रिया खरंच किती सुरक्षित आहे? नक्कीच. आणि ही भीती अगदी स्वाभाविक आहे, पण तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया आता खूप सोपी आणि सुरक्षित झालीय. आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. हो. सर्वप्रथम ही शस्त्रक्रिया साधारणपणे 15-16 वर्ष पूर्ण झाल्यावर, जेव्हा शारीरिक वाढ स्थिर होते, तेव्हा केली जाते. त्याआधी काही रक्त तपासण्या आणि ECG करून रुग्ण पूर्णपणे फिट असल्याची खात्री केली जाते. आणि प्रत्यक्ष शस्त्रक्रियेच्या दिवशी काय होतं? म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं का? नाही, ही एक डे केअर शस्त्रक्रिया आहे. डे केअर म्हणजे सकाळी येऊन संध्याकाळी घरी? अगदी. रुग्ण सकाळी येतो, शस्त्रक्रिया होते आणि संध्याकाळपर्यंत तो घरी परत जाऊ शकतो. प्रक्रियेदरम्यान त्रास होऊ नये म्हणून एकतर लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे फक्त तो भाग बधीर करतात, हो. किंवा अगदी कमी वेळासाठी दिली जाणारी सौम्य भूल म्हणजे शॉर्ट जनरल ॲनेस्थेशिया दिली जाते. ठीक आहे. आणि मग प्रत्यक्ष प्रक्रिया कशी होते? तुम्ही म्हणालात की यात मोठे व्रण राहत नाहीत. हो, हेच या प्रक्रियेचं वैशिष्ट्य आहे. याला की-होल शस्त्रक्रिया म्हणतात. की होल? हो, छातीचा खाली किंवा काखेत जिथे व्रण दिसणार नाही अशा ठिकाणी फक्त 4 ते 5 मिलीमीटरचा एक छोटासा छेद घेतला जातो. फक्त 4-5 मिलीमीटर? हो, आणि तिथूनच संपूर्ण प्रक्रिया केली जाते. आणि त्या एवढ्याशा छेदातून चरबी आणि ग्रंथी दोन्ही कसं काढलं जातं? यात 2 मुख्य टप्पे आहेत. पहिल्यांदा त्या छेदातून एक विशेष द्रव आत सोडलं जातं. हे द्रव काय करतं तर तिथल्या चरबीच्या पेशींना फुगवून सैल करतं आणि भूल देण्याचंही काम करतं. ओके. त्यानंतर कॅन्युला नावाची एक बारीक पोकळ नळी आत घातली जाते आणि ती एक सक्शन मशीनला जोडलेली असते. आणि मग त्या कॅन्युलाच्या मदतीने ती सगळी अतिरिक्त चरबी शोषून बाहेर काढली जाते. एक मिनिट. म्हणजे यात 2 वेगवेगळ्या गोष्टी काढल्या जातात, चरबी आणि ग्रंथी. याच कारणामुळे फक्त डाएट किंवा व्यायामाने ही समस्या जात नाही, बरोबर? अगदी बरोबर मुद्दा पकडला तुम्ही. फक्त चरबी काढून ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, कारण निप्पलच्या खाली एक घट्ट ग्रंथीचा भाग असतो, जो चरबी नाहीये. अच्छा. ही ग्रंथी काढली नाही तर छाती पूर्णपणे सपाट दिसत नाही. त्यामुळे चरबी काढल्यानंतर निप्पलच्या बाजूलाच त्वचेच्या रंगात मिसळून जाईल असा एक छोटासा छेद घेतात आणि वेबस्टर प्रोसिजरद्वारे तो ग्रंथीचा भाग काढून टाकला जातो. मग छातीला नैसर्गिक आणि सपाट आकार मिळतो. अगदी. एकदा चरी आणि ग्रंथी दोन्ही काढल्या की रिझल्ट मिळतो. हे तंत्रज्ञान तर खरंच खूप प्रभावी वाटतंय, पण शस्त्रक्रियेनंतरचं काय? रिकव्हरी? किती वेळ लागतो सगळं नॉर्मल व्हायला? याची रिकव्हरी आश्चर्यकारकपणे खूप जलद होते. हो का? हो, शस्त्रक्रियेनंतर वॉटरप्रूफ ड्रेसिंग केलं जातं, त्यामुळे रुग्ण पहिल्या दिवसापासून अंघोळ करू शकतो आणि दुसऱ्या दिवसापासूनच आपली रोजची कामं म्हणजे ऑफिस किंवा कॉलेजला जाणं सुरू करता येतं. अरे वा. सुरुवातीला थोडे निळसर डाग दिसू शकतात, पण ते एका आठवड्यात पूर्णपणे निघून जातात. आणि काही विशेष काळजी घ्यावी लागते का? म्हणजे कपड्यांबद्दल किंवा व्यायामाबद्दल? हो, एक महत्वाची गोष्ट आहे. शस्त्रक्रियेनंतर साधारण 2 महिन्यांसाठी एक विशिष्ट दाब देणारं वस्त्र घालावं लागतं. दाब देणारे वस्त्र? हो, त्याला कंप्रेशन गारमेंट म्हणतात. ते आतून बनियनसारखंच असतं. यामुळे त्वचा स्नायूंना व्यवस्थित चिकटते, सूज लवकर कमी होते आणि छातीला योग्य आकार मिळतो. आणि व्यायाम? फक्त एक पथ्य पाळावं लागतं. ते म्हणजे 1 महिना जड व्यायाम, जसं की वजन उचलणं किंवा जिममधले हेवी वर्कआउट, ते करायचं नाही. 1 महिन्यानंतर सगळं पूर्वीसारखं? अगदी. महिन्याभरात व्यक्ती आपलं आयुष्य पूर्वीप्रमाणे जगू शकते. म्हणजे शारीरिक रिकव्हरी तर खूपच जलद आहे, पण मला परत एकदा मानसिक पैलूकडे यायचंय. ज्या असुरक्षिततेच्या भावनेने एखादा तरुण इतकी वर्ष काढलेली असतात, ती भावना शस्त्रक्रियेनंतर लगेच नाहीशी होते का? हां, खूप महत्वाचा आणि सखोल प्रश्न आहे. शारीरिक बदल तर लगेच दिसतो, पण मानसिक बदल हळूहळू होतो. इतकी वर्ष स्वतःला लपवण्याची, संकोच करण्याची जी सवय लागलेली असते, ती जायला थोडा वेळ लागतो. बरोबर. पण शस्त्रक्रियेनंतर काही आठवड्यांनी जेव्हा तो तरुण पहिल्यांदा आरशासमोर उभा राहतो किंवा फिटिंगचा टी-शर्ट घालतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास दिसतो, तो खरा बदल असतो. स्वतःच्या शरीराला नव्या रूपात स्वीकारणं. हो, आणि वर्षानुवर्षे जपलेला तो न्यूनगंड मनातून काढून टाकणं, हा खरा विजय असतो. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते
की गायनिकोमॅस्टिया ही एक सामान्य समस्या आहे, पण तिचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतो. याला लाज किंवा अपयश मानून लपवण्याऐवजी ही एक वैद्यकीय स्थिती आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर एक प्रभावी, सुरक्षित आणि सोपी शस्त्रक्रिया उपलब्ध आहे, जी केवळ शरीरालाच नाही तर गमावलेल्या आत्मविश्वासालाही परत आकार देते. अगदी बरोबर. जाता जाता एक विचार मांडावासा वाटतो. अनेक लोक केवळ माहिती नसल्यामुळे किंवा लोक काय म्हणतील या भीतीने आयुष्यभर हा त्रास सहन करत जगतात. ते मनासारखे कपडे घालू शकत नाहीत, मित्रांसोबत मजा करू शकत नाहीत. अनेक संधी गमावतात. हो, पण ही सहजपणे सोडवता येणारी समस्या आहे. त्यामुळे आजची चर्चा संपवताना एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या शरीराबद्दलच्या एका असुरक्षिततेमुळे जर आपण आयुष्य जगण्याचे अनेक छोटे मोठे अनमोल क्षण गमावत असू, तर त्यावर उघडपणे बोलून उपाय शोधणं जास्त शहाणपणाचं नाही का?